अंशाला दाखवशील तर मला काय दाखव म्हणजे मला नको दाखवलं मग कोणतं दाखवू दे काय बाबा बाबा जेवण घे जेवण माझ्याजवळच राहील तुझा ते सावकाश जा फोन कर चष्मा आणले ना आणले पण सफेद रंगाचा चष्मा घेऊन आले चला मंडळी आता चालले मी काल्हेरला कारण की जे प्लांटवर रिचार्ज युनिट आहे ना तर तेच बंद पडलं आहे आणि त्याच्याशिवाय काही प्लांटवर काम होणार नाही आहे त्याच्यामुळे सो आता जाऊन काल्हेरला आधी मोबाईल रिपेअरच्या दुकानामध्ये घेऊन जाते आणि ते बनवून घेऊन येते. मागच्या वेळेस पण असंच झालं मध्येच चालू होतं मध्येच बंद होते त्याच्यामुळे मग रिचार्जचे कस्टमर रिटर्न जाते. सो चलो आता आणि संध्याकाळची वेळ झाली आता 4:30 पावणे 5 वाजायला आले आणि आले होते पाहुणे त्यांना काही ब्लॉगमध्ये दाखवायला नाही मला जमलं ओके ते पाहुणे गेले आणि मग मी आता थोडीसं रेडी वगैरे झाली त्याच्या नंतर आता चालले मी काल्हेरला इकडे बघा पोऱ्या माझा इकडे बघा चष्मा आणले ना आणले पण सफेद रंगाचा चष्मा घेऊन आले तर चला आता चिन्हायला बोलवलं आहे प्लांटवरती आणि मला आता काल्हेरला जायचं काल्हेरला का जायचं त्यातून तुम्हाला मी सांगतो ही रिचार्ज करायची मशीन ही खराब झाली ती बनवायला घेऊन चालले कारण का रिचार्ज युनिट शिवाय आपल्या इथे काय प्लॅनमध्ये काम होऊ शकत नाही त्याच्यामुळे सो चलो आता आपण जाऊया येते आणि लगेच चला आणि संध्याकाळच्या वेळेला असा काही सीन दिसतो इथं शिव मंदिराजवळ आमच्या. चला आता लक्की सोनूसाठी इथे पाय घ्यायला आली होती आज संकष्ट आहे तरी पण लक्की सोनूची सोय इकडे बघा ही गँग आता कामावरून जशी सुटले न जेवायला यायला सुट्टी झाली काय रे जेवायला सुट्टी झाली का तुम्हाला रस्त्यामधून जाऊन देत नाही मला थांब पिशवी थोडीशी थांब अंडी त्याच्यामध्ये अंडी फोडशील संपला आता संपले बाबू थांब अंडी फोडशील तू अंडी फोडशील अंडी फोडलीच वाटते तुम्ही जा ना बाबू खा घे खा आता संपला बाबू 3 बिस्किटचे पुडे खाल्ले आता लक्कीला नको का काय लक्की सोनूला पाहिजे ना आता 3 बिस्किटचे पुडे खाल्ले मंडळी 5 मिनटं पण लावली नाही चला बाय बाय टाटा आता ही बघा आता ही कुठं चालल्या माझ्या मागं हां कुठं चालल्या तिघं आपण जा घरी झोपायला आता जा झोपायला जा मंडळी आता प्लांट बंद करून घरी जात होती तेवढ्यात यांचं लक्ष गेलं सगळ्यांना लगेच धावत आली मला बघितलं ना की जिथे असेल तिथून पळत येतात त्यांना माहिती आहे का आता खाऊ देईल म्हणून त्यांना आता खाऊ टाकला चालली आता घरी ओके आणि रात्रीच्या वेळेला असं काही सीन दिसतो आमच्या कोपरगावच्या तळावरती चला मंडळी आता घरी आली या आता जावाला तुम्ही पण आणि मोनिश येताना आज ना भाजी पार्सल घेऊन आलाय बाबू या मंडळी जावाला मंडळी आता जेवण वगैरे आवरलेलं आमची आणि सगळी झोपाच्या तयारीमध्ये पण या पोराला काय आमची झोप कधी वाजले काय पांडू वाजले किती चिन्मय
11 वाजले. म्हणजे रात्रीचे 11 वाजले. सगळी लोक झोपली पण आमच्या चिन्मयला काही झोप नाही अजून. लक्कीला आमच्या तरी आमचा लक्की नुसता बोंबालते अजून ना बापू. अख्खी लोक झोपली तरी आमच्या लक्कूला झोप नाही येत. बघा वेडी बाय आमची वेडी बाय. चला चला बाहेर जाऊ. चला चला. The next day. तर मंडळी आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. कारण की काल मला काही ब्लॉग कंटिन्यू करायला जमलं नाही आणि चाळीस आता सकाळची वेळ आहे आणि खूप सकाळी सकाळी मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केली. कारण की तुम्हाला आज मला संध्याकाळी हा ब्लॉग द्यायचा आहे त्याच्यामुळे. सो चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. चिन्मय पण आज लवकर कामावर जाणार आहे. 1-2-3 दिवसापासून तो सकाळी 8 वाजताच कामावर जातो आहे. आता तो आंघोळ करायला गेला आहे आणि मोनिश कामावर गेला पण. कारण की त्याला आज जायचं आहे उज्जैनला. तर तो 1-2 वाजेपर्यंत कामावरून घरी येणार आहे आणि मग तो उज्जैनला जाणार आहे. त्याच्यामुळे आज खूप लवकर गेला आहे कामावर. सांगत होते नको जाऊ, बॅग वगैरे पॅक करायची असेल तर करून घे. तो बोलला नाही मी लवकर येतो कामावरून जाऊ, त्याच्यानंतर बॅग वगैरे पॅक करून तू ठेव बोलते आणि मग मी निघेन घरातून. ओके चला आता आजचा दिवस किंवा आज दुपारपर्यंत जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. कारण की तुम्हाला आज हा संध्याकाळी मला ब्लॉग द्यायचा आहे त्याच्यामुळे. ओके चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू. चला आता कपडे वगैरे झाले धुवून आणि आता एकीकडं बटाटी उकडायला ठेवल्यात आणि मग जेवण वगैरे बनवून घेते. तोपर्यंत चिन्मय पण येईल जेवायला आणि मोनिश पण येणार आहे. 1-2च्या आतच येणार आहे घरी. तर तो पण आता जेवायला असेल दुपारी. कारण की तो 3-3:30पर्यंत निघणार आहे घरातून त्याच्यामुळे. ओके चला आता पटपट जेवण बनवून घेते. तिकडे जेवण बनवून झालं म्हणजे मी मोकळी. अजून त्याची बॅग पण पॅक करायची तोच करेल. म्हणजे त्याचे कपडे वगैरे काढून ठेवते. इस्त्रीला पण दिलेत गावामध्ये कपडे ते जाऊन आणायला लागतील आता. चलो गरमी एवढी वाढले ना मंडळी, एवढं भयानक ऊन पडते ना आता काय विचारायला नको. कपडे सुकट टाकायला गेले ना वरती त्याच्यामुळे एवढी गरमी झाली ना मला भयानक एकदम. चला आता असो पटपट जेवण बनवून घेते. चला आता चिन्मय आलाय जेवायला ना. मस्त बटाट्याची भाजी बनवली जेवणामध्ये. ही बघा बटाट्याची भाजी आणि भाकरी. काय घेऊन झाले दाखवशील तर मला काय दाखव. म्हणजे मला नको दाखवलं मग कोणतं दाखवू ते काय. बाबा बाबा चॉकलेट घेऊन चॉकलेट कोणला नक्की मला देऊन झाले ग फोडू ग. तू कामाला जाते तुझं पैसे असंच खपतात. काही सेविंग बिविंग काही करायचे आहे का नाही आयुष्यामध्ये. हां करते काही. चला आता चॉकलेटा घेऊन येले फेरीरो. दे एक दे. अरे चिन्मय निघतच गेला बोल. नरम पडले हो काय. एक दे मला होऊन द्या नरम.
चला आता मोनिश पण चाललाय उज्जैनला. बॅग वगैरे रेडी केली इकडं, जेवणाचा डब्बा. लकी जाते का तू दादाच्या सोबत? जातो फिरायला बाबू? जा. लक्की उडून बघते. चला आता मोनिश निघाला उज्जैनला जायला. तर मोनिशला सोडायला काल्लेरला चालले. मी घेते की ती माझ्याजवळ. चला जेवण घे, जेवण माझ्याजवळच राहील तुझा. ते सावकाश जा, फोन कर. तर मंडळी आता मोनिशला सोडून आले मी. आणि मोनिश एक ठाण्यावरून त्याची गाडी आहे आणि 3-4 दिवसाच्या नंतर तो रिटर्न येईल उज्जैनवरून. आणि आता मी सोडून आली आहे ना, तसं घर एकदम नुसतं खाली खाली झालं आहे. असे पोरं कुठे वस्ती बिस्तीला गेली ना का मला नाही राहत, मग अशी सारखी आठवण येते. पण जाऊ दे आता काय, त्यांचं हाच वय आहे फिरायचा. कारण की एकदा लग्न झाल्यावरती संसार, प्रपंच, जबाबदाऱ्या मग त्या काय मरेपर्यंत सुटत नाही. जसं आपला ज्यांची लग्न झाले त्यांना माहीत आयुष्य म्हणजे काय असतं. त्या जबाबदाऱ्या काही खपत नाही आपल्या मरेपर्यंत. ओके चल आता मी पण सगळी कामं आवरल्यात माझी. मोनिशला जेवण दिलं आहे, सोबत भाकऱ्या आणि बटाट्याचा ठेचा बनवून दिला आहे त्याला खूप जास्त आवडतो तो. तर मग तेच आम्हाला लगेच बनवून घेतलं आहे संध्याकाळच्या. तर जेवण वगैरे आता मोनिशला सोबत दिलं आहे ना, तेव्हाच आमचं घरचं पण जेवण जास्त बनवून घेतलं आहे मी, म्हणजे संध्याकाळचं टेन्शन नको. आता काही संध्याकाळच झाली आहे समजा तुम्ही. आणि मी पण आता एक अर्ध्या-पाऊण घंट्यामध्ये मग जाते प्लांटवर. तोपर्यंत झाडूट करून घेते आणि तुम्हाला व्हिडिओ पण द्यायचा आहे त्याच्यामुळे. ओके सो चल आता मोनिश चिन्मय 6-6:30पर्यंत येईल. आणि मी पण आता व्लॉगचा एंड करते, कारण की तुम्हाला हा व्लॉग 4 वाजता मला द्यायचा आहे त्याच्यामुळे. सो चलो, तुम्हाला आजचा व्लॉग माझा कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी, बाय बाय.